नमस्कार मंडळी, बुकवर्ड्स मराठीवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर का इथे नवीन असाल तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरं तर खूप खास आहे, कारण एका खूप खास पुस्तकावरचा तो व्हिडिओ आहे आणि ते पुस्तक एका खूप खास नाटकाच्या संदर्भात आहे. शरद पोंक्षे लिखित मी आणि नथुराम. विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. मी अगदी आत्ताच हे पुस्तक वाचलं, 2-3 दिवसांपूर्वीच वाचून पूर्ण केलं. त्यामुळे माझे खूप स्पॉन्टेनियस आणि रॉ थॉट्स आहेत, ताजे थॉट्स आहेत. खरं तर हे मला अक्षरधारामध्ये मी जेव्हा बघितलं तेव्हाच मला विकत घ्यायचं होतं, पण आधीच मी 6-7 पुस्तकं घेतली होती. त्यामुळे ते घेण्याचा मोह मी टाळला. पण माझ्या एका मैत्रिणीकडे ते मी बघितलं आणि ती स्वतःहून मला म्हणाली की तू घेऊन जा, तुला वाचायचं असेल तर. त्यामुळे उधारीवरती मी ते घेतलं. मी आणि नथुराम या शीर्षकाचा नेमका अर्थ काय? मी म्हणजे अर्थातच शरदजी आणि नथुराम म्हणजे गांधीजींची हत्या करणारे नथुराम गोडसे. गेली 25 वर्ष मराठी रंगभूमीवरती मी नथुराम गोडसे बोलतो. या नाटकामध्ये, या नावामध्ये बरेच बदल होत गेले, पण हे नाटक शरदजी मराठी रंगभूमीवरती सादर करतायत, एक विशिष्ट कालखंड सोडला तर. आणि हे नाटक गेली 25 वर्ष हिट आहे, लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ह्या नाटकाने शरद पोंक्षेंचं आयुष्य बदललं, त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली आणि ह्या नाटकातूनच ते लोकांच्या समोर खऱ्या अर्थाने एक सक्षम कलाकार म्हणून येऊ शकले. आणि त्याचबरोबर हे नाटक सादर करत असताना आणि नथुराम साकारत असताना त्यांना विविध प्रकारचे अनुभव आले. ते सगळे अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिले. म्हणून मी आणि नथुराम हे शीर्षक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही हे पुस्तक का वाचायला पाहिजे? तुम्ही जर का नाटक बघितलं असेल तर तुम्ही हे नक्कीच वाचा, कारण तुमच्या डोळ्यासमोर ते प्रसंग, ते कलाकार, हे सगळं जिवंत असेल. पण तुम्ही जरी हे नाटक बघितलं नसेल तर तुम्ही ते बघा. पण जरी नसेल बघितलं तरी सुद्धा तुम्ही ते नक्की वाचू शकता. आता का वाचायला हवं? एखादं नाटक सादर करताना स्टेजवर किंवा बॅकस्टेजला किंवा एंट्रीच्या आधी, एंट्रीच्या नंतर या लोकांसमोर असंख्य प्रॉब्लेम्स येत असतात. त्या समस्यांवर किती समर्थपणे त्यांनी मात केली आहे, ते सगळे अनुभव त्यांनी याच्यामध्ये लिहिले. सिनेमासारखं एखादं माध्यम की जिथे सिनेमा बनला, रिलीज झाला की लोकांची जबाबदारी हलकी होते, काही काही लोकांची तर संपतेच की झाला एकदाचा रिलीज. पण नाटकाचं तसं नसतं. ते विश्व दिवसातून 3 वेळा, कधी कधी 4 वेळा, कधी कधी 2 वेळा लोक तुमच्यासमोर उभं करत असतात. जिवंत माणसं तुमच्यासमोर ते प्रदर्शन करत असतात आणि त्यांच्यावरती केवढी मोठी जबाबदारी असते. हे सगळं सादर करतानाचा अनुभव हा त्यांच्यासाठी काय असतो, फक्त समस्या नाही, हा सगळा एकंदरीत अनुभव त्यांच्यासाठी काय असतो हे वाचणं खूप इंटरेस्टिंग आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधी हत्येबद्दल जेव्हा एखादं नाटक येतं आणि तेही गांधीजींच्या हत्याराची भूमिका मांडणारं, म्हणजे नथुराम गोडसेंची भूमिका मांडणारं, गोडसे आपल्याशी बोलतायत असा तो थेट संवाद आहे. त्या नाटकामध्ये बरीच स्वगत आहेत की गोडसे थेट आपल्याशी, स्वतःशी आणि पर्यायी आपल्याशी बोलतायत. असं एखादं नाटक जेव्हा येतं तेव्हा त्याला विरोध होणारच, तसा तो झालाच. गांधीजींना मानणारे किंवा गांधीजींचे सपोर्टर्स असणारे किंवा क्वचित प्रसंगी त्यांच्या नावाचा उपयोग करून घेणारे लोक, या सगळ्यांनी नाटकाला प्रचंड विरोध केला. पण कोर्टाने आणलेल्या बंदीपासून ते माउथ पॅरालिसिसपर्यंत सारख्या समस्यांवरती मात करून शरदजींनी आणि त्यांच्या टीमनी सलग 25 वर्ष हे नाटक रंगभूमीवर जिवंत ठेवलं आहे. आणि ह्या सगळ्याचा प्रवास, त्या नाटकाचं सगळं आयुष्य तुम्ही या एका पुस्तकामध्ये, 300 पानांच्या पुस्तकामध्ये अनुभवता. ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आणि यामध्ये खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी, ह्या सगळ्या कारणांसाठी तुम्ही एकदा तरी मी आणि नथुराम वाचलंच पाहिजे. अवश्य आवर्जून वाचलंच पाहिजे. लेखनशैलीबद्दल बोलायचं झालं तर ते स्वतःच म्हणतात की मी काही कोणी लेखक नाही, फार मोठा लेखक नाही आहे. त्यामुळे हे त्यांचे अनुभव आहेत, नाटक मिळण्याच्या आधीचा त्यांचा थोडासा काळ आणि नाटकादरम्यानचे अनुभव. त्यामुळे खूप साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे. कुठेही अतिशयोक्ती गेल्यासारखं वाटत नाही. खूप प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे आणि खूप थेट, अत्यंत निर्भय होऊन लिहिलेलं आहे असं मला वाटतं. कुठेही जड शब्द वापरलेले नाही आहेत किंवा कुठेही स्वतःला ग्लोरिफाय करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही आहे त्यांनी. म्हणून म्हटलं की खूप प्रामाणिकपणे लिहिलं आहे. सगळ्यांना कळेल, पटेल, आवडेल अशा शब्दांमध्ये लिहिलं आहे. पुस्तक वाचताना खरंच वाटतं की हा माणूस आपल्याशी बोलतोय.
एखादा त्यांचा इंटरव्ह्यू ऐकताना, भाषण ऐकताना किंवा त्यांच्याशी बोलताना जसं वाटेल तसंच वाटतं की पुस्तकातून प्रत्यक्ष ते आपल्याशी बोलत आहेत. शब्द साधे आहेत, पण त्याच्यातून इतकं काही शिकण्यासारखं आहे की मी त्या शब्दात सांगू शकत नाही. माझं मत किंवा हे पुस्तक वाचताना मला काय वाटलं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला भयंकर आश्चर्य वाटलं. एका माणसाला एका नाटकाच्या दरम्यान एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात. त्यातले काही काही खूप सिरियस होते, काही काही खूपच कॉमिकल होते. खूप लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं, ॲक्सेप्टन्स मिळाला. काही काही लोकांनी क्रिटिसाइज केलं, त्यांना वाईट साईड बोलले. पण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांनी त्यांचं आयुष्य ह्या 25 वर्षांमध्ये केवढं समृद्ध केलं असेल, ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे डेडिकेशन. शरद पोंक्षेंचं त्या नाटकाच्या टुवर्ड्स, नाट्यसृष्टीच्या टुवर्ड्स आणि रसिकांबद्दलचं असलेलं डेडिकेशन. खूप प्रकारच्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी मात केली. म्हणजे काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, एखाद्या कलाकाराची तब्येत बिघडली, 2 दिवसात त्याला रिप्लेस करावं लागलं, सामाजिक स्तरांवरती त्यांना विरोध झाला, धमकीचे फोन्स येत होते, प्रत्यक्ष येऊन लोक धमक्या देत होते, प्रयोगाच्या मध्ये प्रयोग थांबवून लोक त्यांना अपाय करण्याची धमकी देत होते. ह्या सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सवरती त्यांनी मात केली ती फक्त एका गोष्टीमुळे, ते म्हणजे त्यांचं डेडिकेशन. न घाबरता, न थांबता नाट्यसृष्टीची सेवा करण्यासाठी हे नाटक मी सादर करणारच या जिद्दीने ते करत होते. तिसरी गोष्ट म्हणजे माझा या माणसाबद्दलचा आदर प्रचंड वाढला. तो फक्त एक सक्षम कलाकार नाही आहे, एक उमदा कलाकार तर तो आहेच आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यात काही नवीन नाही आहे. पण किती किती धडाडीचा आणि किती जिद्दी तो माणूस आहे की तो, म्हणजे असा माणूस काही करू शकतो असं मला वाटतं. कुठल्याही प्रकारच्या धमकीला न घाबरता, कुठल्याही प्रकारच्या विरोधाला न जुमानता थेट आपलं मत मांडण्यासाठी एक तर धाडस लागतं. अशा प्रकारचं नाटक रंगभूमीवरती आणून एकतर तुम्ही लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकता. 2 शक्यता असतात, एकतर तुम्ही खूप वर जाऊ शकता किंवा तुम्ही खूप खाली जाऊ शकता. अशा प्रकारचं नाटक नायक म्हणून पहिलंच नाटक असं स्वीकारणं, याला खूप धाडस लागतं. ते त्यांनी केलं आणि थँकफुली ते यशस्वी झाले. त्यांना खूप यश मिळालं, खूप प्रेम मिळालं. पण ह्या माणसाबद्दलचा माझा आदर खूप वाढला आहे हे पुस्तक वाचल्यानंतर. एक गोष्ट खरी आहे, तुम्हाला जर का एखादा माणूस समजून घ्यायचा असेल तर तुम्ही तो त्याच्या शब्दात वाचला पाहिजे किंवा ऐकला पाहिजे किंवा त्याला भेटलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कळत नाही की तो माणूस काय आहे ते. एक उमदा कलाकार आणि एक साहसी जिद्दी माणूस म्हणून शरद पोंक्षांबद्दल माझा आदर खूप वाढला आहे. पुस्तकाच्या टेक्निकल डिटेल्सबद्दल बोलायचं झालं तर शब्दामृत प्रकाशनची प्रत आहे. MRP त्याची 500 रुपये, ऑनलाईन कदाचित थोडी स्वस्त असेल. खूप लोकांना असा प्रश्न पडतो की एकदाच आम्ही जर का वाचणार असू तर विकत घेऊन वाचावं का. तसं मी म्हटलं, ही माझ्या मैत्रिणीची प्रत आहे, पण मी नक्की याची एक प्रत विकत घेणार आहे अक्षरधारामधून. आता का 500 रुपये किंमत असताना का, तर असं कधीच होत नाही की पुस्तक लिहिलं, प्रकाशकाकडे गेलं आणि पब्लिश झालं. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, खूप गोष्टी इन्व्हॉल्ड असतात, खूप टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याला अनुभवाशिवाय माहीतही नसतात आणि कधी कळतही नाही. पण थोडासा पेशन्स ठेवून, कधी कधी नंतर किंमत खाली पण येते, पण थोडा पेशन्स ठेवून, थोडं अंडरस्टँडिंग ठेवून एखाद्या चांगल्या मराठी पुस्तकावरती आपले थोडेसे जास्त पैसे खर्च करायला, थोडंसं बजेट सांभाळून काहीच हरकत नाही असं मला वाटतं. एखाद्या चांगल्या माणसाचे, एखाद्या हुशार माणसाचे, एखाद्या हुशार कलाकाराचे अनुभव आपल्या संग्रही ठेवावेत असं माझं ठाम आणि स्पष्ट मत. त्यामुळे त्या न्यायाने तर मी हे पुस्तक संग्रही ठेवणार आहे, कारण माझी खात्री आहे की मी ते पुन्हा नक्की वाचेन. त्यातले काही काही प्रसंग, काही काही अनुभव मी पुन्हा नक्की वाचेन. त्यामुळे मी तर ते माझ्या संग्रही ठेवणार आहे आणि मला असं वाटतं की जरूर विकत घेऊन वाचावं असं आहे, आपल्या संग्रही ठेवावं असं आहे, आपल्या कलेक्शनमध्ये ठेवावं असं आहे. आणि चांगल्या मराठी पुस्तकांवरती थोडे जास्त पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही. टू कन्क्लूड माय थॉट्स, तुम्ही जर का नथुराम गोडसे बोलतोय बघितलं नसेल तर आधी ते बघा. अजूनही काही काही ठिकाणी प्रयोग चालू आहेत. कितीही तिकीट असू दे, किती गर्दी असू दे, किती वेळ रांगेत उभं राहायला लागू दे, तुम्ही का खूप चांगल्या नाटकाला मुकाल तुम्ही ते नाही बघितलं तर. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का मी आणि नथुराम वाचलं नसेल नाटक बघून सुद्धा तर नक्की वाचा. ते नाटक बघितल्यानंतर हे जर का तुम्ही वाचलं तर त्या नाटकाबद्दल सुद्धा तुमचा आदर खूप वाढेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाने मला खूप काही शिकवलं आहे.
लेखकाचे अनुभव हे फक्त त्याच्याच क्षेत्रात अप्लाय होतात असं काही नाही आहे. आपणही कुठे ना कुठेतरी ते नक्की लागू करू शकतो. जरूर विकत घेऊन वाचण्यासारखं आहे. जसं मी म्हटलं, एखाद्या चांगल्या मराठी पुस्तकावरती थोडंसं तुमचं बजेट सांभाळून, थोडेसे इकडचे तिकडचे खर्च कमी करून एखाद्या चांगल्या मराठी पुस्तकावरती नक्की थोडेसे पैसे खर्च करा. तो खर्च कधीच वाया जात नाही, पुस्तक कधीच वाया जात नाही. त्यामुळे नथुराम गोडसे बोलतोय बघा, मी आणि नथुराम जरूर वाचा. आणि तुमचा नाटकाबद्दलचा आणि पुस्तकाबद्दलचा जो काही अभिप्राय आहे, जे काही मत आहे, ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मला वाचायला नक्की आवडेल. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल दी एंड. तुम्ही जर का मराठी साहित्यावर प्रेम करत असाल तर प्लीज बुकवर्ड्स मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल दी एंड अँड यू नो द ड्रिल. Please leave a like, leave a comment, subscribe to my channel and help me spread a lot of bookish love.